नमस्कार. इचलकरंजी शहरातील विठ्ठलनगर परिसरात सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संतप्त महिलांनी थेट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केल्याची घटना घडली आहे. विठ्ठलनगर परिसरातील गटारी अनेक दिवसांपासून कचऱ्याने तुंबल्या असून महानगरपालिकेकडून वेळेवर साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरांच्या दारापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येबाबत स्थानिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी विठ्ठलनगरमध्ये रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे यांनी मक्तेदार राहुल आवळे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. शनिवारी सकाळी कर्मचारी लावून विठ्ठलनगर आणि बालाजीनगर परिसरातील सर्व गटारींची सामुदायिक साफसफाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मंजुनाथ भाविकट्टी, रवी पालेगार तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र या घटनेमुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी गजानन शिरगावे, इचलकरंजी.